मध्य रेल्वेचं ठाणे रेल्वे स्थानक जिथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, पण गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे स्टेशनवरील गर्दी इतकी वाढली की हा प्रवास करायचा म्हटलं तरी खरंच अंगावर काटा येतो। त्यामुळे या रोजच्या जीवघेण्या प्रवासातून आपली कधी सुटका होईल असा प्रश्न प्रवाशांना कायमच पडायचा। त्यात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या काळापासूनच ठाणे ते मुलुंड दरम्यान स्वतंत्र रेल्वे स्थानक व्हावं अशी मागणी सातत्याने केली जात होती। आज त्याच प्रकल्पावरून श्रेयवादाचा ट्रॅक मात्र जोरात धावताना दिसतोय। एकीकडे तत्वतः मंजुरी मिळाल्याचा जल्लोष सुरू आहे, तर दुसरीकडे नागरिकांचा सवाल असा आहे की जर प्रकल्प 2019 मध्येच मंजूर झाला होता तर मग इतकी वर्ष नेमकं काय अडलं होतं। चला तर या सगळ्याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मध्य रेल्वेवरील सर्वात व्यस्त भीषण गर्दीचं रेल्वे स्थानक म्हणजे अर्थातच ठाणे रेल्वे स्थानक, जिथे तुम्ही कोणत्याही वेळी गेलात तरी सुद्धा प्रचंड गर्दीचा सामना हा करावाच लागतोय। अनेकांना विश्वास बसणार नाही, पण ठाणे रेल्वे स्थानकावर तुम्ही नुसतं उभं राहिलात तरी सुद्धा आपोआप ट्रेनमध्ये जाल आणि उतरताना सुद्धा गर्दीच्या धक्क्यानेच आपण बाहेर पडतो, मग जरी तुम्हाला उतरायचं नसेल तरी सुद्धा। असो, पण सांगायचा मुद्दा हाच आहे की इथली भयंकर गर्दी, ज्यातून रोज लाखो लोक जीव मुठीत धरून प्रवास करतात, त्यात ठाणे शहर हे गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढत चाललंय। नवीन टॉवर्स उभे राहत आहेत, इथे आयटी पार्क सुद्धा वाढत आहेत, त्यामुळे हजारो लोक रोज नोकरीसाठी मुंबईकडे ये जा करतात। त्याशिवाय काही ठाण्यामध्ये सुद्धा अनेक जण नोकरीसाठी येतात। पण दुसरीकडे ठाणे रेल्वे स्टेशनची अवस्था ही दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे। कसारा, कर्जत, कल्याण, डोंबिवली, दिवा, मुलुंड, भांडूप आणि ट्रान्स हार्बर मार्ग या सगळ्या दिशांमधून येणाऱ्या प्रवाशांचा प्रचंड ताण हा ठाणे स्टेशनवरच पडतोय। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्टेशन उभारण्याची मागणी सातत्याने प्रवाशांकडून केली जात होती। आता हेच नवं स्टेशन चर्चेत आलंय, कारण केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिल्याचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केलं। त्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून ठाणेकरांना शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला। पण या सगळ्यात ठाणेकरांच्या आणि प्रवाशांच्या मनात सुद्धा एकच प्रश्न निर्माण झाला, तो असा की हा प्रकल्प खरंच आत्ता सुरू होतोय का? कारण या प्रकल्पाची चर्चा ही काही आजची नाहीये, तर तब्बल 2 दशकांपासून सुरू आहे। कारण दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या काळातच ठाणे आणि मुलुंड दरम्यान स्वतंत्र रेल्वे स्थानक व्हावं अशी मागणी पुढे आली होती। त्यावेळी माजी खासदार प्रकाश परांजपे यांनी सुद्धा हा मुद्दा उचलला होता। मात्र मोठी अडचण होती ती जागेची, कारण प्रस्तावित स्थानकासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची जमीन लागणार होती। शिवाय त्या जागेवरून प्रशासकीय आणि कायदेशीर वाद सुद्धा निर्माण झाले होते। त्यामुळे अनेक वर्ष प्रकल्प फक्त फाईलमध्येच फिरत राहिला। त्यानंतर 2011 मध्ये ठाणे महापालिकेने अधिकृत प्रस्ताव तयार केला। पुढे केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर स्मार्ट सिटी योजनेमध्ये ठाण्याचा समावेश आला आणि या प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळाली। तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे माजी खासदार रंजन विचारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर 2019 मध्ये या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली। त्यावेळी हा प्रकल्प 2025 पर्यंत पूर्ण होईल असं सांगण्यात आलं होतं। शिवाय ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची जवळपास 14.83 एकर जागा या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात आली। यानंतर रस्ते, रॅम्प, उड्डाणपूल, प्रवेश मार्ग अशा जोडणीच्या कामांना सुद्धा सुरुवात झाली। 2023 मध्ये प्रत्यक्ष बांधकाम प्रक्रियेला वेग आला, पण त्याच काळामध्ये अनेक अडचणी समोर आल्या। कोरोनामुळे कामांमध्ये विलंब झाला, बांधकाम साहित्याचे दर वाढले, शिवाय न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिल्या। त्यातच स्मार्ट सिटी योजनेची मुदत सुद्धा 2025 मध्ये संपली, त्यामुळे निधीचा प्रश्न सुद्धा उभा राहिला। दरम्यान मूळ या प्रकल्पाचा जो खर्च आहे तो सुमारे 120 कोटी रुपये इतका सांगितला जातो, पण विलंब आणि वाढत्या कामांमुळे आता हा खर्च तब्बल 300 कोटी रुपयांपर्यंत झालेला आहे। ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडने जवळपास 60% याचं काम पूर्ण केल्याचं सांगितलं जातं। मात्र रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे उर्वरित कामं ही रखडलेली आहेत। यासोबतच यासाठी बैठका झाल्या, निर्णय झाले, पण प्रत्यक्ष आदेश रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत अशी धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली। त्यामुळे अनेक महिने प्रकल्प अक्षरशः अडकून पडला होता। यानंतर खासदार नरेश मस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
वैष्णव यांची भेट घेतली, रखडलेलं काम तातडीने सुरू करावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आणि त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च रेल्वे प्रशासन उचलेल असा निर्णय घेतल्याचं सुद्धा सांगितलं जातं। त्यामुळे आता पुन्हा या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला जातोय। मात्र या सगळ्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिली ती म्हणजे श्रेयवादाची लढाई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र शेअर केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी हा निर्णय सरकारचं मोठं यश असल्याचं सांगितलं, तर दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आपण केलेला पाठपुरावा, पत्रव्यवहार आणि बैठकींची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली। शिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार सुद्धा मानले। त्यामुळे भाजप आणि शिंदे गटामध्ये अप्रत्यक्षपणे श्रेय घेण्याची स्पर्धा मात्र ही सुरू झाल्याचं दिसून येत आहे। मात्र आता या स्टेशनमुळे नेमका काय फायदा होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। सध्याचं ठाणे स्टेशन मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचं स्टेशन मानलं जातं। ट्रान्स हार्बरच्या गाड्या, एक्सप्रेस गाड्या आणि उपनगरीय रेल्वे सेवा यामुळे स्टेशनवर प्रचंड ताण आहे। नवीन स्टेशन सुरू झाल्यानंतर बागळे इस्टेट, रहेजा गार्डन, मुलुंड चेक नाका, 3 हात नाका, शिवाय नितीन कंपनी, वर्तक नगर, कोपरी, आनंद नगर या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा यामुळे मिळू शकतोय। विशेष म्हणजे हे स्टेशन पूर्व द्रुतगती महामार्ग आणि LBS रोडच्या अगदी जवळ असणार आहे। त्यामुळे वाहनांनी येणाऱ्या प्रवाशांना सुद्धा सहज पोहोचता येईल। ऐरोली खाडी पुलाजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा या स्टेशनचा फायदा होणार आहे। यासोबतच सध्याच्या ठाणे स्टेशनवरील गर्दी 20 ते 40% कमी होऊ शकते असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय। म्हणजेच हजारो नोकरदारांचा वेळ सुद्धा वाचणार आहे, प्लॅटफॉर्मवरील धक्काबुक्की कमी होईल आणि प्रवास काही प्रमाणात तरी सुसह्य होऊ शकतोय। आता या स्टेशनच्या कामाची सद्यस्थिती पाहिली तर सध्या या ठिकाणी केबलिंगचं काम सुरू आहे। उड्डाणपूल आणि जोड रस्त्यांचं काम सुद्धा वेगाने सुरू असल्याचं सांगितलं जातंय। शिवाय पुढे या स्टेशनला धर्मवीर आनंद दिघे स्थानक असं नाव देण्याची मागणी सुद्धा केली जाते, कारण आनंद दिघे यांनी ठाण्याच्या विकासासाठी मोठं योगदान दिल्याचं शिंदे गटाकडून वारंवार सांगितलं जातं। शिवाय हीच काही ठाणेकरांची सुद्धा भावना आहे। मात्र जरी हे सगळं सुरू असेल तरी सुद्धा ठाणेकरांचा मुख्य मुद्दा अजूनही तसाच आहे, तो असा की हे स्थानक प्रत्यक्षात कधी सुरू होणार, कधी तयार केलं जाणार। त्यामुळे आता याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळात मिळेलच, परंतु तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्ही याबद्दलचं तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। शिवाय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।